तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे 5 दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून कोकणातला प्रचारांचा किंवा सभांचा धडाका आता सुद्धा सुरू झालेला आहे आणि त्याच निमित्ताने महाविकास आघाडीचे रायगडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आम्ही आत्ताच पाहिलं तुम्ही अगदी 12 वाजताच्या उन्हातनं प्रचार करताय, कसं जमतंय या वयात? ही निवडणूक आहे, संसदेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत या देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही निवडणूक आहे। या देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जे भय निर्माण झाले आहे की ही देशाची लोकशाही हळूहळू नष्ट होऊन हुकुमशाही येते की काय, लोकशाहीच्या आडून चोर पावलानं हुकुमशाही येते की काय, असं भयावह वातावरण या देशात निर्माण झालेलं आहे आणि म्हणून हुकुमशाहीला रोखण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्याकरता देशातली तमाम जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे। त्यामुळे या माथ्यावरच्या सूर्याचं मला काहीही त्रास वाटत नाही, किंबहुना जनतेलाही वाटत नाही, कारण मीच उन्हात नव्हतो तर माझ्याबरोबर सगळे मतदार सुद्धा या उन्हामध्ये होते आणि त्यामुळे हा निर्धार जनतेनं केलेला आहे, निर्णय जनतेनं घेतलेला आहे। या मतदारसंघातून मला पूर्ण विश्वास आहे, कारण माझा रायगडच्या जनतेवर विश्वास आहे, रायगडच्या मतदारांवर विश्वास आहे। या निवडणुकीत ते मला विक्रमी मताने विजयी करतील। तुमचं शेड्यूल कसं असतं आता? तुम्ही रोज अशाच पद्धतीने उन्हातानात फिरत असता, उन्हातानात तुमच्या रॅली सुरू असतात? दिवसाला 4-4 सभा आहेत, काही ठिकाणी रॅली होतात, काही ठिकाणी केवळ सभा होतात, परंतु संपूर्ण दिवसभर सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा प्रचाराचा दौरा झंझावात सुरू आहे। या संपूर्ण मतदारसंघाचा 2 फेऱ्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत। या संपूर्ण रायगड मतदारसंघाचा, रायगडमधले 4 विधानसभा आणि रत्नागिरीतल्या 2 विधानसभा, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड या 4 रायगड जिल्ह्यातल्या विधानसभा, दापोली आणि गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या विधानसभा, एकूण 16 तालुके, या सर्व 16 तालुक्यांचा 2 प्रचार दौरे माझे पूर्ण झालेले आहेत। पण मला लक्षात आहे, आपण गेल्या दसरा मेळाव्यात खरं तर भेटलेलो होतो शिवाजी पार्कावर आणि तेव्हाही मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता। तेव्हाच तुम्ही मला खात्रीशीर सांगितलेलं होतं की रायगडमधनं तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे। ही खात्री तुम्हाला कशी काय होती? म्हणजे तटकरे त्या बाजूला गेल्यामुळे ही जास्त मार्ग मोकळा सोपा झाला की तुम्हाला या आधीपासून शब्द देण्यात आला होता? नाही, अगोदर हा शब्द देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेना प्रमुख आहेत असताना शिवसेना प्रमुख आणि मग त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे, शिस्तीनं चालणारा पक्ष आहे। ज्यावेळेला युतीत असतो तेव्हा युतीचा धर्म पाळतो, आघाडीत असतो तेव्हा आघाडीचा धर्म पाळतो। ह्याही वेळेला आघाडीचा धर्म आम्ही पाळणारच होतो, परंतु नियतीच्या मनात काय इच्छा होती मला माहीत नाही। तटकरेंना दुर्बुद्धी झाली आणि ते मोदींच्या मांडीवर जाऊन बसले आणि म्हणून माझा मार्ग मोकळा झाला। तुम्हाला कसं वाटतं मग? तटकरे सोबत बरे वाटत होते की आता प्रतिस्पर्धी म्हणून सोपे वाटतात? नाही, मला प्रतिस्पर्धी, मला सोपं किंवा बऱ्याचा प्रश्न नाही आहे। खरं म्हणजे ते निवडणुकीतील माझे प्रतिस्पर्धी आहेत, खरं म्हणजे त्यांची फार दखल घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। मागच्या निवडणुकीत सुद्धा माझा निसटता पराभव झाला, त्या सगळ्या कारणांमध्ये तपशिलांमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, पण माझ्या पराभवाचं शल्य जेवढं मला जाणवलं त्याहीपेक्षा अधिक रायगडमधल्या मतदारांना जाणवलं आणि आता रायगडचा मतदार ते शल्य दूर करण्याची वाट पाहतोय। 7 मेला रायगडचा मतदार ते शल्य दूर करील आणि पुन्हा एकदा निष्कलंक चारित्र्याचे अनंत गीते, सदाचारी अनंत गीते यांना निश्चित विजयी करील। पण तुम्ही आता पराभवासंदर्भात बोललात आणि मधल्या एका तुमच्या रॅलीमध्ये खरं तर तुमचेच सहयोगी सहकारी भास्कर जाधव त्याच्यावरनं नाराज झाले होते। त्यांचं म्हणणं होतं तुमच्या आपापसांमधल्या स्टेटमेंट्समुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जातो। त्यांची नाराजी दूर केली आहेत का तुम्ही? नाही, नाराजी नव्हतीच ती, नाराजी नव्हती। कसं आहे, आपण सोयीनुसार फक्त जेवढे एक वाक्य घेतो त्याचा पुढचा संदर्भच दाखवत नाही, त्यामुळे तेवढ्या वाक्याचा अर्थ लावला जातो। नाराजी काही नव्हती, नाराजी काही नाही आहे। भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत, मी शिवसेनेचा नेता आहे, ते पक्षातील माझे सहकारी नेते आहेत, त्यामुळे नाराजी अजिबात नाही आहे। कार्यपद्धतीमध्ये फरक असू शकतो, कारण जशी व्यक्ती आहे तशी कार्यपद्धती आहे, त्यामुळे कार्यपद्धतीतला हा फरक असू शकतो, पण नाराजी अजिबात नाही। उलट गुहागर विधानसभा मतदारसंघ असा आहे माझ्यासाठी ज्या मतदारसंघातून या निवडणुकीत किमान 40 ते 50 हजाराचं मताधिक्य मला मिळेल। म्हणजे तुम्हाला तिकडे जायची गरज नाही, भास्कर जाधव सिंगल हँडेडली सगळं सांभाळतील असं वाटतं? हो, 100%, कारण तेवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, तेवढं कर्तृत्व त्यांच्यामध्ये आहे, नेतृत्व सुद्धा आहे भास्कर जाधवांमध्ये आणि आता ते शिवसेनेचे नेतेच आहेत, स्थानिक विद्यमान आमदार आहेत, त्याच्यामुळे 100% मला खात्री आहे आणि म्हणून त्याने एका मुलाखतीत सांगितलंय की मी गीते साहेबांची ढाल बनणार आहे आणि त्यामुळे मला चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे आणि म्हणून कुठलीही नाराजी मतभेद नाही आहे।
ह्या गुहागर विधानसभामध्ये विक्रमी मतदान मला होईल. एक थोडक्यात प्रश्न घेते की महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला इथे कशा पद्धतीने ताकद पाहायला मिळते, कारण की आता दोन्ही पक्ष विभागले गेलेले आहेत. रायगड या जिल्ह्यातला पण पाहिलं तर आमदार खासदार सुद्धा आता तुमच्यासोबत नाहीयेत. काँग्रेसचे काही नेते हे तुमच्यासोबत आलेले आहेत. अशा वेळेला ग्राउंड लेव्हलवर महाविकास आघाडी ही एक आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नेता जरी त्या बाजूला गेलेला असला तरी कार्यकर्ता हा तुमच्यासोबत आहे असा तुम्हाला विश्वास आहे का, की ते सुद्धा नेत्यांसोबत युतीमध्ये गेलेत? नाही, काय महाविकास आघाडी ही आजची देशाची गरज आहे आणि ही गरज ओळखून देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेते आमचे नाना पटोले हे सगळे मिळून या महाविकास आघाडीचं आणि देशामध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करतायत. इंडिया आघाडीचं मनोमिलन अतिशय उत्तम झालेलं आहे. माझ्या रायगड मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर रायगडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि आम आदमी पार्टी अशी ही इंडिया आघाडी या रायगड लोकसभा मतदारसंघात आहे. नेत्यांमध्येही उत्तम मनोमिलन आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मनोमिलन आहे. आता एकजूट होऊन एका दिलानं सगळ्याच आघाडी पक्षांचे घटक पक्षांचे कार्यकर्ते या निवडणुकीत उतरलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात जे मतदान होईल त्याच्या 70% मतं मला मिळतील असा माझा विश्वास आहे. पण शेवटचे दोन प्रश्न घेते की उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेला तुम्हाला उमेदवारी दिली त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं, कारण की त्यांच्यासोबत जे 6 खासदार राहिलेले होते त्यांना तर उमेदवारी मिळाली, पण सिटिंग सीट म्हणून याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करू शकली असती, पण त्यांच्या हक्काचा जो वाटा होता तोही उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे घेतला. तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. काय तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दलच? नाही, उद्धव ठाकरे हे माझे पक्षप्रमुख आहेत, त्यामुळे प्रश्नच नाही. मला माझ्या पक्षप्रमुखांच्या बद्दल अभिमान आहे, परंतु ही कोणी ओढून घेतलेली उमेदवारी नाही आहे. मी खूप भाग्यवान आहे. माझी उमेदवारी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी श्रीवर्धनमध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटनाच्याच वेळेला व्यासपीठावर शरद पवार साहेब होते, उद्धव साहेब होते, पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांच्यासमोर शेका पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांनी जाहीर केली आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाली तेव्हा आघाडीच्या धर्माप्रमाणे ही आघाडीचा खासदार इथला असल्यामुळे, राष्ट्रवादीचा खासदार असल्यामुळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणं हे स्वाभाविक होतं, परंतु त्याला पूर्णविराम हा शरद पवार साहेबांनीच दिला. शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांना फोन करून सांगितलं की या मतदारसंघातून गीतेंनाच उमेदवारी द्या. माझी मागणी आहे की आनंद गीतेच मला रायगडमधून उमेदवार पाहिजेत. आता सगळी मविया तुमच्या बाजूने, मी इथून पुढे तटकरेंकडे जाणार आहे. तुम्ही इथून आज कॅमेरावर तटकरेंना काय चॅलेंज द्याल? मला त्याच्यावर त्यांचं उत्तर घ्यायचं. नाही, मला चॅलेंज म्हणून मी नाही त्यांना काय देऊ इच्छित आहे, देण्याची गरज नाही आहे. खरं म्हणजे माझ्या दृष्टीने ते आव्हान नाहीच आहे. मी कधीही आव्हान म्हणून त्यांना मानलेलं नाही आहे, भविष्यात सुद्धा मानण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु तटकरेंचं जे विश्वासघातकी राजकारण आहे त्या विश्वासघातकी राजकारणावर रायगडची जनता, कार्यकर्ते, मतदार हे कंटाळलेले आहेत. कसला विश्वासघात? त्याने विश्वासघात केला. ज्या अंतुले साहेबांनी त्यांना राजकीय जन्म दिला त्या अंतुले साहेबांचा त्यांनी विश्वासघात केला. ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना सगळं आजचं जे काही वैभव आहे, संपत्ती आहे, धन आहे, मान आहे, सन्मान आहे, राजकीय मंत्री, खासदार सगळी पदं ज्या पवार साहेबांनी दिली त्या पवार साहेबांचा विश्वासघात केला. ज्या भाई जयंत पाटलांनी मागच्या निवडणुकीत त्यांना मतदान करून त्यांना साथ देऊन त्यांची खासदारकी वाचवली त्या जयंतभाईंचा देखील त्यांनी विश्वासघात केलेला आहे. जे मधु ठाकूर काँग्रेसचे नेते जे त्यांच्यावर मागच्या वेळेला होते त्यांचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे. उल्काताई महाजन एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत, सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या आहेत त्या, आणि भारत जोडो अभियानाच्या त्या नेत्या आहेत. त्याने एक शपथ दिली होती मागच्या निवडणुकीमध्ये आणि शपथ घेतली होती सुनील तटकरेने आदिवासी समाजाला साक्ष ठेवून, गरीब बहुजन समाजाला साक्ष ठेवून. ती शपथ सुद्धा त्यांनी पाळली नाही. त्यामुळे आमच्या त्या उल्काताई महाजन सुद्धा म्हणतात की त्यांनी गोरगरिबांचा, आदिवासींचा, कष्टकऱ्यांचा सुद्धा विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे असा सर्वांचाच विश्वासघात झाल्यामुळे आता या विश्वासघातक्याला या रायगडमधून कुणीही थारा देणार नाही. इथला रायगडचा मतदार वाट बघतोय आणि 100% रायगडचा मतदार विश्वासघातक्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. नो चॅलेंज टू तटकरे. थँक्यू सो मच. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आनंद गीते सर. धन्यवाद. तर हे होते आनंद गीते जे रायगडमधनं महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तिथले, आणि त्यांचं म्हणणं आहे की तटकरेंचा इथून पराभव जो आहे तो निश्चित आहे. तुमची याच्यावरची मतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. कॅमेरा पर्सन राकेश साळेसकर सह मी अनुजा, मुंबई तक, रायगड.